श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या शिष्यांसह गाणगापूर क्षेत्री वास करत असताना एकदा ते कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर स्नानासाठी जात होते. वाटेत एका निर्जन ठिकाणी एक अवाढव्य आणि जुनाट पिंपळाचे झाड होते. त्या झाडावर एक भयानक ब्रह्मराक्षस राहत असे. तो राक्षस इतका क्रूर होता की त्या मार्गाने जाणाऱ्या वाटसरूंना तो पकडून खात असे. त्यामुळे तो मार्ग लोकांसाठी बंद झाला होता. जेव्हा श्रीगुरु त्या झाडाजवळून जाऊ लागले तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांना मारण्याच्या उद्देशाने झाडावरून खाली उतरला. परंतु श्रीगुरूंचे सूर्यसमान तेज पाहताच त्याचे सर्व क्रौर्य नष्ट झाले. त्याला आपल्या पूर्वजन्माची आठवण झाली आणि तो श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊ लागला. तो रडत म्हणाला, स्वामी, मी अपराधी आहे, मला या नरक यातनेतून वाचवा. महाराज, मी पूर्वजन्मी एक उच्च विद्याविभूषित ब्राह्मण होतो. मला वेदांचे आणि शास्त्रांचे पूर्ण ज्ञान होते, परंतु मला माझ्या ज्ञानाचा खूप अहंकार झाला.